नमस्कार, मी रेहान नाईम तांबोळे. मी इयत्ता 9वीच्या वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय अहमदनगर. रयत विज्ञान प्रकल्पामार्फत आयोजित केलेल्या खेळणी उपकरण स्पर्धेमध्ये मी मोठ्या गटातून सहभागी होत आहे. माझ्या खेळणीचे नाव बहुउपयोगी खेळणी होय. मित्रांनो, खेळणी खूप छोटी आहे पण काम खूप मोठं करते. आता पहा खेळणीची रचना कशी आहे. मी फक्त 2 शिड्या घेतल्या आहे, ते जोडून टाकले आहे आणि एक नट म्हणून एक एक्सेल म्हणून नट घेतला आहे, तो पण फिट केला आहे आणि एक हँडल म्हणून एक शिडीला एक नट बोल्ट फिट केला आहे आणि एक लोखंडी पट्टी पण खालून फिट केली आहे आणि रबरामुळे एक मी मोटर घेतली आहे आणि मोटरला एक दिवा लावला आहे. आता पहा कशी लाईट चालू झाली की नाही. आता पहा, मी माझ्या शरीरातून स्नायू ऊर्जा देऊ राहिलो. स्नायू ऊर्जामुळे ती रूपांतर होऊन यांत्रिक ऊर्जा होते, ती विद्युत ऊर्जा होते आणि ती प्रकाश ऊर्जा होते, म्हणून दिवा लागला. यातून रूपांतर झाले, ऊर्जेचे रूपांतर झाले आणि ऊर्जा नष्ट पण होत नाही आणि ऊर्जा निर्माण पण करता येत नाही. इथं आपल्याला अक्षतेचा नियम लागू झाला की नाही लागू. अक्षतेचा नियम ऊर्जेचा आहे, विज्ञानात आहे, तसं आपल्याला गणितात पण करता येईल. हे बघा, वर्तुळ, ही वर्तुळाची परिघ, हा व्यास, ही त्रिज्या आणि हा केंद्र आणि ही स्पर्शिका. आहे की नाही माझी खेळणी बहुउपयोगी. आपल्याला विज्ञान पण शिकता येईल आणि गणित पण शिकता येईल. तुम्हीही अशी खेळणी बनवू शकतात आणि विज्ञान व गणित याचा आनंद लुटू शकतात. रयत शिक्षण संस्थेमार्फत आयोजित केलेल्या खेळणीमध्ये मला संधी भेटली, याबद्दल मी माझे मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचे आभार मानतो. धन्यवाद.